विनंती आहे, सकाळपासून तिसरा प्रहर झाला, लेकर भुकेनं व्याकुळ झाली असतील, त्यांना शेवटचं दूध पाजायची परवानगी दे पारधी दाद्या. नाही आल्या मग शंकराची शपथ आहे, आम्ही विश्वासघात करणार नाही. तिनं सगळे नियम सांगितले. पंक्ती भेदकीचे मरेतील पोरेन किंवा पती मरे बाळपणी, विश्वासघात करणारा जन्मोजन्मी कावळा. पारधी ऐकत होता. बरं जा, या लेकराला पाजून लवकर, 10 मिनिट आहे, लवकर या. डोंगरे महाराज ती आली, लेकर प्यायला लागली. एक एक घोट घेतला असेल, एक एक घोट त्या पिलाने घेतला आणि पिलानं आईकडे पाहिलं तर आईच्या डोळ्याला धारा. अरे दुधाचा घोट टाकून दिला त्या लेकराईने पाडसाने. आई रडतेस का ग? शेवटचं दूध पाजायला आली बाळांनो. का? तुझा बाप संकटात आहे, तुझी थोरली आई सती जायला तयार झाली. मी पारध्याला विनंती करून शेवटचं दूध माझ्या लेकराला पाजायला जाऊ दे म्हणून त्याला परवानगी मागून आली. आता पोटभर दूध प्या बाळांनो, पुन्हा नाही. आई बाबा गेले, आई गेली, मोठी आई गेली, मग आमचा सांभाळ कोण करेल? तुमचा सांभाळ रामेश्वर भगवान करेल बाबा. नाही आई नाही, बाबा ना आईन मोठी आई गेल्यावर आम्ही राहणार नाही. आई आम्ही तुमच्या सोबत. आता ती पुढं लेकर माग. तिथपर्यंत आल्यावर डोंगरे बाबा पारधीचकित झाला. बापरे, जनावर महादेवाची शपथ घाल्याप्रमाणे वागला. मला वाटलं हीच येणार नाही, लेकर घेऊन आली. इथपर्यंत ठीक आहे नाना, पण ते लेकर पुढे आली, त्याला भाषा कळते. आणि ते दोन्ही लेकर म्हणजे पाडस त्या पारध्याला विनंती करतात, पारधी दादा आमच्या समोर मायबापाचा वध नाही बघवत आम्हाला. आधी आम्हाला मार बाबा, मग तुला काय करायचं ते कर. ती पिलं म्हणतात पारध्याला, का ती त्यांची होती. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे गोमटी. पारधी दादा आम्ही आता आम्हाला आधी मार. आणि तुला वाटत असेल पारध्या, माय बापाच्या समोर लेकराला मारता येत नाही, तर पुराणातला पुरावा देतो तुला. ते पिलं पारद्याला. अतिथी लागी चिलिया ओपी देह, अंतेनेची तोला हे परमधाम. इतिहास घडला पारध्या. आपल्या माय बापाचं सत्व रक्षण करण्यासाठी 5 वर्षाच्या चिलियानं आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणजे माय बापासाठी लेकराला मरता येतं. तू अजिबात संकोच करू नको, आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला मी सापडलो, माझे कोवळे लेकर माझ्या समोर मारू नको, मला बघवणार नाही, पहिला मला मार. हरणी म्हणल्या पारध्या आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती मरायचं आहे, पहिलं दोघीला मार. पिलं म्हणली पहिला आम्हाला मार. हरिण म्हणला पहिला. याच्यात झालं काय नाना, दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडायला लागला. त्या 5 हरणाला नमस्कार करून पारधी म्हणला, तुम्ही जनावर असून मला शहाणपण सांगता. धिक्कार असो माझ्या जिन्याचा. मी पारधी असलो तरी आजपासून उपासानं मरील, पण कोणाची हत्या करणार नाही. तुम्ही जा निघून, तुम्ही निघून जा.
नामा म्हणे भिल्ल विसरला घात, 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 राहिला निवांत त्याच्या, राहिला निवांत त्याच्या, राहिला निवांत त्याच्या. दगडाच्या हृदयाचा पारदे ढसाढसा रडला नाना. पाचही हरणाला नमस्कार करतो. जा, मी मारणार नाही तुम्हाला, उपासानं मरेल पण मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, राहिला निवांत त्यांच्या बोले. आम्ही शंकराची शपथ घातली बाबा, तुला मारावंच लागेल. मी मारणार नाही. कळलं, इथं 5 मारल्यावर एवढा बोजा घरी कसा न्यायचा हा प्रश्न पडला असेल तुला. असं कर ना, तू पुढं पुढं चाल, आम्ही मागं मागं येतो. आणि 5ही हरण तुझ्या झोपड्याजवळ आल्यावर मार बाबा, मग काही त्रास आहे. तो पुढे चालून पाया पडतो, हात जोडतो. येऊ नका माझ्या झोपड्यात, मी मारणार नाही. शंकराची शपथ घातली, मारावं लागेल. मी मारणार नाही. आम्ही महादेवाची शपथ घातली, मारावं लागेल. त्या झोपड्याच्या पुढे आलं नाना. इतक्यात 5 हरणाचं दिव्य पुरुषात रूपांतर झालं. दिव्य झाले देह 5चे ते वेळी, आणि विमान त्या काळी पाठवले. विमान आलं कृष्णा, आणि त्या विमानात हे 5 दिव्य पुरुष बसले. विमान निघालं, पारधी बघू लागला. 5च सीटचं होतं का? एखादं उभं राहून नाही. पारद्या, आज महाशिवरात्र, तुला उपवास घडला. लाखाच्या वर बेलाची पानं तू महादेवाला वाहली. त्याच्यामुळे झालं काय, इथून मागचं तुझं सगळे पाप जळून भस्म झालं. आता पाप नाही, पण विमानात बसण्या इतकं पुण्य नाही. काय करावं लागेल? इथंच बैस झोपड्या पुढं. आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचं भजन कर. तुला पुढच्या वर्षी स्पेशल एकट्याला विमान येईल. ते 12 महिने बसलं नाना भजन करीत, आणि पुढच्या वर्षीच्या शिवरात्रीला कैलासासी नेला देवे केले कैसे कैसे. एका घारीचा उद्धार केला, एका चोराचा उद्धार केला. यानं हरण दिसले पाहिजे म्हणून पाला तोडून टाकला. तो बेलाचा असल्यानं महादेव प्रसन्न झाला आणि कैलासासी नेला. एवढा लवकर प्रसन्न होणारा आमचा भोळा महादेव. तुका म्हणे भोळा
तुझी ठेव नेणे काळी भक्तिवा. ज्ञानेश्वर माऊली भजन, नंतर बारावी बाबा पुढच्या सूचना देतील. पुन्हा आपण 2 वाजता कथेच्या संबंधाने भेटणारच आहोत. स्टेजकडे कोणी यायचं नाही. ज्ञानेश्वर